नमस्कार, मी स्मिया पाटोळे. आता मस्त उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे म्हणून अभ्यासाचं काहीच टेन्शन नाही. दरवर्षीसारखं यावर्षी सुद्धा मी खूप सगळी पुस्तकं वाचणार आहेत. आज मी तुम्हाला चला पुन्हा शाळेत जाऊया या मोहन काळे यांच्या पुस्तकातील 2 कविता वाचून दाखवणार आहे. पहिली कविता आहे, रोज पुस्तक वाचा. तल्लख मन ठेवायचे तर रोज एक पुस्तक वाचा. पुस्तकातच सापडतात जगण्याच्या खाचाखोचा. वेळ मिळेल तसे थोडे थोडे हसा. गोष्टी ऐकत तुम्ही आजीपाशी बसा. शाळेत जाऊन तुम्ही जगाचं ज्ञान मिळवा. कुठे कुठे जायचे ते शाळेतच ठरवा. कुठे गेलात तरी पुस्तकांना आठवा. जगाचे ज्ञान तुम्ही मनात साठवा. पुस्तके म्हणजे ज्ञान नि अमृताचा ठेवा. असे मिळवा ज्ञान की वाटेल सगळ्यांना हेवा. पुस्तकांना आता तुम्ही करा तुमचे खास मित्र. पुस्तकेच तुमचे नातलग, पुस्तक हेच गोत्र. आता मी तुम्हाला दुसरी कविता वाचून दाखवणार आहे. दुसरी कविता आहे, मे महिन्याची सुट्टी. शाळा असते म्हणून दिसतो मला फळा. सूर्य उगवतो म्हणून कळतात आपल्याला वेळा. नव्या कोऱ्या पुस्तकांचा येतो मस्त वास. अक्षरे आनंदाने घेतात पहिला वहिला श्वास. खरे सांगतो आई, तू नको करू घाई. सुट्टी संपेपर्यंत अगं खरंच शाळा नाही. शाळेला जेव्हा पडते मोठीशी सुट्टी, दप्तर घेतात मग पुस्तकांची कट्टी. आता नाही पुस्तक, नाही पेन वही. प्रगती पुस्तकावर नको कोणाची सही. आठवत नाही आता कुठला दिवस आणि वार. दुपारच्या झोपेची लागते आता मस्त तार. ऐकू येत नाही शाळेची नेहमीची घंटा. मुलेच नाहीत शाळेत मग कसा होणार तंटा. आई विसरली होती मे महिन्याची किमया. सुट्टीचा महिना म्हणजे फक्त खेळूया नाचूया. सुट्टीमुळेच आम्ही होतो इतके आळशी. मात्र खेळाचा विषय आला की तयार होतो पट्टीशी. या कविता वाचायला किती आनंद मिळतो ना. मी जशी पुस्तकं वाचते तशी तुम्हीही वाचा. या वर्षी आपण सगळे पुस्तकं वाचूया.